तर महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. नामाचं चिंतन करा अशा प्रकारे महाराज म्हणतात. आता चिंतन ही काय आहे? क्रिया आहे आणि ती कुठून घडते तर चित्तातून घडते. आता हे चित्त कुठं आहे त्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. सृष्टी ज्या वेळेस रचल्या गेली, सृष्टीची रचना झाली त्या सर्वात अगोदर पंचमहाभूत त्या ठिकाणी निर्माण झाली. अगोदर ब्रह्मापासून त्या ठिकाणी माया, ईश्वर आणि मग त्यांच्यापासून आकाश, वायू, तेज, या ठिकाणी आप, तेज, वायू आणि आकाश, पृथ्वी हे सर्व पंचमहाभूत त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यानंतर पंचमहाभूताच्या सत्व अंशापासून 3 गुण आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 प्रकारचे गुण आहेत. त्यापैकी पंचमहाभूताच्या सत्व अंशापासून पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. ज्ञानेंद्रिय कोणती? त्या ठिकाणी डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, लक्षात घ्या. आणि हे कशापासून निर्माण झाली? पंचमहाभूताच्या. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूतात आहेत. आणि या पंचमहाभूतापासून हे पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. पुन्हा ह्याच पंचमहाभूताच्या तमोगुणापासून काय झालं? 5 विषय निर्माण केले गेले. 5 विषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. थोडंसं अवघड जाईल त्या ठिकाणी, पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. या पंचमहाभूतापासून आता पृथ्वी एकाचं सांगतो. पृथ्वी हे एक महाभूत आहे. पृथ्वीपासून काय निर्माण झालं तर पृथ्वीचा गुण काय आहे? गंध आहे. म्हणून पृथ्वीपासून निर्माण झालेले जे काही ज्ञानेंद्रिय आहे त्याला म्हणतात नाक. नाकापासून आपण काय घेतो? श्वास घेतो. पृथ्वीचा गुण काय आहे? गंध हा गुण आहे. त्यामुळं गंध हे विषय आणि नाक हे ज्ञानेंद्रिय पृथ्वीपासून निर्माण झालं. पृथ्वी नंतर आप म्हणजे पाणी. पाण्याचा गुण काय आहे? रस आहे. पाण्याचा विषय काय आहे? रस आहे. गुण हा आपण त्याला गुण म्हणू. त्याच्यापासून रस विषय निर्माण झाला. आणि जिव्हेचा विषय काय आहे? रस सेवन करणं, गोडी चाखणं. कुठल्याही प्रकारचा आपल्याला भाजी तिखट झाली, खरड झाली, गोड झाली, हे कशावरून कळतं? जिभेकडून कळतं ना. जीभ लय लाल चावली म्हणतो ना आपण. कशामुळे? जिभेला चांगलं खावं वाटतं आणि त्याच्यातलं चव ओळखीनं हे जिभेचं कार्य आहे. म्हणून जीभ ही जलतत्वापासून निर्माण झालेली आहे. त्यानंतर तेज तत्वापासून डोळे, म्हणजे डोळ्याला प्रकाश दिसतो. त्याच्यामुळं डोळे, आणि हे डोळे कशाला पाहतात तर रूपाला पाहतात. रूप म्हणजे साकार जी वस्तू आहे, आकाराला आलेली जी गोष्ट आहे ती त्याला रूप म्हणतो. आणि ते रूप डोळ्यावाटा आपण पाहतो. म्हणून रूप हा विषय आणि डोळे हे ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी तेजापासून निर्माण झाले. वायूपासून त्या ठिकाणी वायूचे जे काही गुण आहे, कोरडा करणं, स्पर्श हा वायूपासून त्या ठिकाणी निर्माण झाला. असे हे आकाशापासून, अवकाश म्हणजे पोकळी ही निर्माण झाली. आणि त्यानंतर हे जे काही पंच ज्ञानेंद्रिय आपण सांगितलेले आहेत हे कुठे राहतात तर आपल्या
शरीराच्या आत 5 प्रकारचे सूक्ष्म शरीर आहेत. सूक्ष्म, स्थूल, कारण, महाकारण हे 4 शरीर आहेत. त्याच्यामध्ये पंचकोश आहेत आणि याच्यामध्ये अंतःकरण आहे. अंतःकरण 4 प्रकारचं आहे. त्या ठिकाणी अंतःकरणाला काय म्हणतात? चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. चित्त आहे त्याच्यामध्ये. आणि हे मनाचं काय करणं, संकल्प विकल्प करणं हे मनाचं कार्य आहे. मन काय करतं? मन ह्या सगळ्या इंद्रियाचा प्रधान आहे. 11वं इंद्रिय सुद्धा मनाला मानलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय 10 झाले आणि मनालाही कुठं कुठं 11वं इंद्रियच मानलेलं आहे. मन सकळा इंद्रिय, मन हे प्रधान. सर्व इंद्रियामध्ये प्रधान जे काय आहे मन आहे. मन जिकडं जाईल तिकडं इंद्रिय जातात आणि म्हणून मनाला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. संकल्प विकल्प, कीर्तनाला जावं का घरी झोपावं अशा प्रकारचं संकल्प विकल्प मन करते. जावं का राहावं, जावं का राहावं. बुद्धी म्हणते, दुसरा क्रमांक बुद्धीचा आहे. बुद्धी म्हणते जावंच कीर्तनाला, आपण कीर्तनाला गेलंच पाहिजे, पुन्हा आपल्याला कीर्तन ऐकायला भेटणार नाही. आणि म्हणून बुद्धी म्हणते, निश्चय करते की कीर्तनाला तू जा, उठ कीर्तनाला जा. तो बुद्धीचा निश्चय झाला आणि मग आपण कीर्तनाला येतो. कीर्तनात आल्यानंतर आपण काही गोष्टी ऐकतो, काही सोडून देतो. सगळं काही कीर्तन लक्षात राहत नाही. 2 तास महाराज आरडतात, ते काय आपल्या लक्षात सगळ्या गोष्टी राहत नाही. परंतु त्याच्यातल्या काही जो काही महत्वाच्या गोष्टी आहेत, देवाचं नाम घ्या, नाम घ्या असं महाराजांनी सांगितलं. आणि एखाद्या सात्विक माणसाला सात्विक बुद्धीच्या पूर्व भाग्याने त्याचा उदय झाला असेल तर त्याला ते नाम त्याच्या हृदयामध्ये साठवल्या गेलं आणि मग ते सतत 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 विठ्ठल विठ्ठल जे काही रामकृष्ण हरी जे काही नाम असेल ते त्यानं धारण केलं आणि सतत सतत त्याचं काय करू लागला, चिंतन करू लागला. याला म्हणतात चित्त. ते चित्ताचं कार्य काय आहे? चिंतन करणं. चिंतन करणं, चिंतन म्हणजे एकच गोष्ट वेळोवेळा सतत वारंवार करत राहणं, त्याला काय म्हणतात? चिंतन म्हणतात. आणि अहंकार जो काही शेवटचा भाग आहे अंतःकरणाचा, 4 भाग सांगितले होते. अहंकार शेवटचा आहे, तो अहंपणा धारण करतो म्हणून त्याला अहंकार म्हणतात. हे आपण चित्ताचं पाहिलेलं आहे. अशा प्रकारचं चित्त आहे आणि हे चित्त आपल्याला चिंतन करून देतो. म्हणून तर महाराज म्हणतात चिंतन करा. चिंतनाचं स्वरूप कसं आहे तर उघड आहे. काही संप्रदायामध्ये कानामध्ये मंत्र सांगितला जातो. काय सांगतात काय नाही त्यालाच माहित, परंतु कानामध्ये बोलतात. ते बाहेर कोणाला ऐकू येऊ देत नाही. आणि मतर कोणी मतर काय म्हणत असतील. परंतु आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाचा जो काही बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी उघडा आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, कोणीही घ्यावं सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार कोणी राम घ्यावं, कसंही घ्यावं, वेडवाकडं घ्यावं, कसंही घ्यावं, सगळ्यांना नामाचा अधिकार आहे. संतांनी तो अधिकार दिलेला आहे. नामाचं जे स्वरूप सांगितलेलं आहे महाराजांनी उघड पसारा हे कुठलंही झाकल्या गेलेलं नाही असं नाम आहे. आणि मग
नाम उघड आहे, परंतु नाम घेणारे काही वेगळ्या प्रकारचे असतात. नाम घेणारे कसे असतात? काही जण उघड नाम घेतात, काही जण गुप्त रीतीने घेतात. काही त्या ठिकाणी असणारं काही जणांचं नाम जप कसं असतं? इंद्रियावर विजय न मिळवता अंतरात विषय साठवलेले आहेत तरी नाम जप करतात. काही जण गुप्त रीतीनं, काही जण उघड प्रकटपणे, असे 4 प्रकार आपण नामाचे पाहूया. तर सर्वप्रथम नामाचं जप करणारा, दांभिकपणानं जप करणारा, उघड करतो जप, परंतु त्या अंतरामध्ये थोडासा दांभिकपणा आलेला आहे. मग तो जप करतो, लोकांना त्या ठिकाणी दिसावं आपण जप करतो आहोत, नाम जप करतो आहोत, साधना करत आहोत, काहीतरी माझे आज 100 जप झाले, 1000 जप झाले, 108 माळा मी जप केल्या, असं लोकांना सांगल्याशिवाय त्याला करमतच नाही. त्या ठिकाणी असणार माऊली म्हणतात की आपण जे काही दान पुण्य करतो, जे साधना करतो, जे काही नामस्मरण करतो, त्याला झाकावं. कसं? शेतकरी जसा पेरल्यानंतर बीज त्या ठिकाणी राशनी करून झाकून टाकतो का? त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते बिया इचून खाऊन जातात. नंतर काय आहे उघडं ठेवल्यावर? आणि म्हणून हे नामसाधनेचंही तसंच आहे. जर आपण उघड केली लोकांमध्ये, लोक आपली स्तुती करतात आणि ते आपलं पुण्य फुकट घेऊन जातात. स्तुती करावी आणि फुकट पुण्य त्याचं स्वीकारावं. परंतु लोकांना हे फुकट स्तुती सुद्धा करता येत नाही. निंदा करायला मात्र सर्वात पुढे. एखादा माणूस चांगला आहे म्हणायला लोकांचं त्या ठिकाणी मन धजत नाही, परंतु वाईट म्हणायला मात्र तयार असो. तर हे जे काही नामसाधना आहे उघड करणारे, एक छोटासा दृष्टांत आहे. एका राज्यामध्ये राजा भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करायचा. कसा करायचा? कुणालाच पत्ता लागू द्यायचा नाही की राजा जप करतोय, देवाचं नाम घेतोय, असं कोणाला दिसायचं नाही. अंतरामध्ये जसं कबीरदास महाराज म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. माझा राम जप सतत करत असतो, मी आराम आहे, मी काही बोलत नाही, परंतु परमात्मा माझ्याकडून हे सगळं करून घेतो अंतःकरणामध्ये. ही प्रक्रिया सतत चालू असते. आणि तशाच प्रकारे ते महाराज जप करायचे, परंतु कोणाला पत्ता लागू द्यायचे नाहीत, लोकांतामध्ये ते उघड येऊ द्यायचे नाही. परंतु त्या राजाची जे काही राणी होती, ती राणी मात्र लोकांच्या देखामध्ये त्या ठिकाणी जप करायची, माळा जपायची, पोथी पुराण ग्रंथ ऐकायला जायची, कीर्तन वगैरे ऐकायला जायची, सत्य करायची, दान द्यायची लोकायला, सर्वात एकच सगळं उघडपणे सगळं. त्याच्यामुळे राणीला वाटायचं मी एवढी भक्ती कराले, परंतु माझे महाराज, माझे पतिराज, ते मात्र देवाची भक्ती करत नाही, देवाचं नाव सुद्धा त्याच्या ओठाला येणार हो. काय करावं? कुठली साधना केल्यानंतर महाराजांच्या त्या ठिकाणी पोटावर देवाचं नाव येईल असं तिला वाटायचं, तळमळ करायची ती. परंतु महाराज कधीच देवाचं नाव घ्यायचे नाहीत, म्हणजे उघडपणे. अंतरात त्यांचा जप चालूच होता, परंतु उघड होऊ दिले नाही. त्याच्यामुळे राणीला वाटायचं की देवाचं नावच घेत नाही ते. कसं करावं? राज्यांतील शास्त्रानं सांगितलेलं आहे, जो राजावर बसलेला आहे त्याला नरक आहे. प्रत्येकालाच नाही, परंतु काही राज्यामधून चुका घडत असतात. काही राजे सात्विकही होऊन गेले, वैकुंठाला गेले, मुक्त होऊन गेले राजे बरेच. याचाही आपण इतिहास पाहिलेला आहे. आणि ती राणी सतत विचार करायची, महाराजांच्या मुखामधून राम राम हे शब्द त्यांच्या मुखातून कसे निघतील. सतत त्यांच्या हातून दान करून घ्यायची, पूजा करायची, यज्ञ करायचे,
परंतु राम म्हणताना तिने काही पाहिले नाही महाराजांना. एक वेळा अशी आली, महाराज आपल्या महालामध्ये पलंगावर झोपले होते, राणी शेजारीच होती आणि अचानकपणे हे सततचा अंतरंगामधला जो काही अभ्यास आहे त्यांचा चालू होता. राम राम हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. राणीला इतका आनंद झाला, महाराज इतका आनंद झाला की आज माझ्या मालकाच्या मुखातून देवाचं नाव आलं. सकाळी कधी दिवस निघते आणि कधी हा उत्सव मी साजरा करतो असं तिला वाटू लागले. का? देवाचं नाव मुखात आलं, कधी राहायचे. त्याच्यामुळं राणी आनंदित होती. दिवस निघाला. दिवस निघाल्याबरोबर तिनं सर्व सेवकांना आज्ञा दिली, गाव सज्ज करा मुले, चढे रांगोळी करा, त्या ठिकाणी असणारा गाव असं सुशोभित करा आणि रथ भरून साखरा वाटा गावामध्ये. का? तर महाराजांच्या मुखातून देवाचं नाव आलेलं आहे, राम मुखातून गेलेलं आहे असं राणी सगळ्या सेवकांना सांगितले. जिकडे तिकडे लगबग चालू झाली राणीच्या आज्ञेनुसार. राजा उठला महालातून, बाहेर आला तर लगबग दिसायला लागलेली आहे. आज काय वेगळं आहे, काय विचित्र आहे आणि हा प्रकार काय आहे याची विचारणा करण्यासाठी राणीकडे गेला. राजा गेल्यानंतर राणी साहेबांनी सांगितलं की महाराज आज तुमच्या मुखातून राम गेला. तुमच्या मुखातून काय झालं? राम गेला असं म्हटल्याबरोबर राजाने प्राण सोडला. तिथं मग आता याच जे काही तात्पर्य असं आहे, गोष्ट संपली. राजा उठला की नाही उठला ते सांगायचं नाही आपल्याला. आपल्याला हे सांगायचं आहे राजाचं जे काही अंतरंगामध्ये राजाचं सतत सतत नामस्मरण चालू होतं. राजाला राणीने काय सांगितलं? तुमच्या मुखातून राम निघून गेला असं म्हणल्यामुळे राजाला वाटलं आपल्या मुखात जर राम असेल तर आपलं काम आहे. तुका म्हणे राम एक विसरल्या श्रम, आणि म्हणून रामच त्या ठिकाणी आपल्या हातून निघून गेला तर आपलं काय काम आहे असं राजाला वाटलं. राजानं प्राण सोडला. त्या ठिकाणी असणारा राम आहे तर आपण आहोत आणि म्हणून राम नाही तर आपलंही काही काम नाही हे राजानं ओळखलं. परंतु राणीचं तसं नव्हतं. राणीचं उघडपणे ते देवाला हे भक्ती करायचं, परंतु तितकं जे काही प्रेम आहे तितकी परमार्थातली अतिउच्च अवस्था याला आपण म्हणतो. देवाशी एवढं ऐक्य भावानं प्राप्त होणं म्हणजे हे परमार्थातलं शेवटचं टोक आहे, परमार्थातला कळस आहे. ती अवस्था त्या राजाला प्राप्त झालेली होती परंतु राणीला झाली नव्हती. का? तर राणीचं अंतःकरण तितकं शुद्ध झालेलं नव्हतं जितकं राजाचं झालेलं होतं. आणि म्हणून दुसरी एक घटना आहे जी सत्य घटना आहे, आपण ऐकली असेल नसेल. उत्तर भारतामध्ये एक 19 वर्षाचा मुलगा वारला. 19 वर्षाचा मुलगा म्हणजे तरुण वयामध्ये मुलगा वारला. मुलगा सतत अभ्यास करायचा, काही ना काही लिहित बसायचा. आईबापाला वाटलं हे काहीतरी शाळेतला अभ्यास करत असेल, लिहित असेल. मुलगा वारला. काही वर्षानंतर, काही दिवसानंतर त्या आई वडिलांनी त्याच्या वया तपासून बघितल्या. वयाचं काय काम आहे आता म्हणून बाहेर काढलं. ते पोतं वया लिहून ठेवलेलं त्यानं बाहेर काढलं आणि ते पाहतात तर का त्याच्यावर राम राम अशा प्रकारचा जप लिहिलेला होता. राम राम ही अक्षर 53 कोटी वेळेस त्यानं लिहिलेली होती. या वयामध्ये 19 वर्षाच्या वयापर्यंत त्यानं 50 कोटी नामाचा जप केलेला होता. ही साधना कशी होती? गुप्त होती, उघडपणे नव्हती. असे काही जण गुप्त करतात तर काही जण उघडपणे देवाचं नाम स्मरण करतात.
Thank you.